तब्बल 2 वर्षांनी अवधूत गुप्ते चित्रपट घेऊन येत आहेत एक तारा, ज्यात संतोष जुवेकर साकारतोय माऊली, एक वारकरी गायक शहरी ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कसा हरवून जातो हा प्रवास रेखाटलाय एक तारा या चित्रपटात. चित्रपटात काही खास वाटलेले मुद्दे हे असे आहेत. प्रोडक्शन व्हॅल्यू. चित्रपटात खुद्द रियालिटी शो असल्याने एक अवाढव्य स्टेज, सुंदर घरं, मोठाली ऑफिसेस, म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओज, लाईव्ह कॉन्सर्ट्स हा सगळा थाट सांभाळता येईल एवढी काळजी नक्कीच घेतली गेली आहे. माऊली म्हणजे संतोष जुवेकरचे कॉस्ट्युम्स बऱ्यापैकी लक्ष देऊन डिझाईन केले गेले आहेत. रॉकस्टार मागे वेडी होणारी गर्दीही बऱ्यापैकी जमवलेली आहे. त्यामुळे ओव्हरऑल प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली आहे हे ठसठशीत दिसतंय. कथा आणि कास्टिंग. चित्रपटाची कथा नक्कीच चांगली आहे, पण तरीही मध्येच फ्लो तुटतो. इंटरव्हल नंतर माऊलीचा अंडरवर्ल्डशी ज्या प्रकारे संबंध येतो तो पटत नाही. ड्रग्ज दारूची लत इथपर्यंत ठीक होतं, परंतु माऊलीच्या हातून होणारी हिंसा किंवा खून हे पटत नाही, आणि त्यातही तो जितक्या सहज गतीने सुटतो हे पटत नाही. रॉकस्टारच्या जगण्यात काही अँबिशनच नव्हती, काही दिशा नव्हती. फक्त प्रसिद्धीला भुललेला एक गावकरी असं पात्र जर रेखाटायचं होतं तर तो प्रयत्न यशस्वी झालेला दिसतोय. तेजस्विनीने साकारलेलं ऊर्जा हे पात्र किंवा उर्मिला निंबाळकरची गावातल्या मुलीची व्यक्तिरेखा, पात्रांचं रेखाटन खूप छान झालंय आणि त्यानुसार अभिनयही खूप छान झालाय. गाणी. चित्रपटातली गाणी श्रवणीय झाली आहेत आणि त्या अनुसरून त्याची कोरिओग्राफीही छान झाली आहे. म्युझिक रेकॉर्डिंग्स, लाईव्ह कॉन्सर्ट्स, रियालिटी शोज या सगळ्याला अनुसरून चित्रीकरणही छान झालंय. तरीही गाण्यांना आणखी अर्बन बीट्स मिळू शकले असते असं सतत वाटत राहतं. चित्रपटातला फील. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चित्रपटातले कॉस्ट्युम्स, साधारण स्टोरी लाईन, चित्रपटाचा मूड, एडिटिंग, फिल्म ट्रान्झिशन्स या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर इम्तियाज अली आणि रणबीर कपूरच्या रॉकस्टारच्या आसपास जाण्याचा हा प्रयत्न होता असं दिसतं. सो बेसिकली हाही प्रवास डिझायर टू डिस्ट्रक्शन असा होता, पण तो तितकासा खरा वाटला नाही किंवा तितकासा डिस्टर्बिंग, अस्वस्थ करणारा वाटला नाही. कारण इथे कथा खूप प्रेडिक्टेबल होऊन जाते. त्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न्स येतात, पण त्यामुळे कथा काही अनपेक्षित वळण घेते असं होत नाही. शिवाय यात तर 2 स्त्रियांच्या भावनांची ऑलमोस्ट विटंबना करणाऱ्या माणसाला हॅप्पी एंडिंग मिळतो हेही खटकतच. असो. एंटरटेनमेंट व्हॅल्यू. चित्रपट नक्कीच मनोरंजक आहे. एडिटिंगमध्ये केलेला नवखा प्रयत्न मात्र गोंधळात टाकतोय, त्यामुळे थोडासा इंटरेस्ट निघून जातोय. कथेला काही न पटणारे ट्विस्ट अँड टर्न्स असले तरी ते खोटे आहेत असं म्हणता येत नाहीये, कारण ग्लॅमर इंडस्ट्रीमधला उतरता काळ कितीही भयानक असू शकतो हे आपण ऐकून आहोत. त्यामुळे थोडी द्विधा अवस्था होतेच. पण संतोष जुवेकरने आपल्या त्या मेसी आणि रावडी लुकमध्येही एक वेगळा रोल साकारण्याचा प्रयत्न केलाय आणि तो यशस्वी झालाय. या चित्रपटाच्या ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी मी या चित्रपटाला देते 2.5 स्टार्स. पण तुम्ही नक्की थिएटर्समध्ये जा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका.